कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं हे घे, तू आणि बाबा जेवायला बस। अगं नाही नाही, तू आणि बाबा बस जेवायला, मी वाढते तुम्हाला। नाही नाही, मी नंतर घेईन, तू बस, मी वाढते। अगं सकाळपासून हात सुरू आहे तुझा अक्षू, सतत काही ना काही करतेस तू। नाही नाही, तू बस आणि जेवण कर आणि आराम कर बस। अगं एवढं काही नाही केलंय मी आई। काय बोलतेस अक्षू, सगळा पूर्णाचा स्वयंपाक तू केलायस बाळा। हे बघ, मला कामाची सवय आहे, तुलाही माहितीये। चल बस जेवायला, चल बस बस बस, चल, सगळं गरम गरम आहे। बाबा हा, बरं झालं बाबा आले। बाबा हे घ्या, जेवायला बसा। अगं तू पण बस ना आमच्या बरोबर जेवायला। नाही नाही, मी बसेन नंतर। अक्षू हे अगं बघ, नाही नाही असं नाही चालणार। हे बघ, तू पण आमच्या बरोबरच जेवायला बस। हा बाबा, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? चला, गरमागरम आहे सगळं, तुम्ही खाऊन घ्या। आई घे ग। अक्षू बर, वा तेल पोळी। हो, अधिपतींना खूप आवडते। म्हणजे असं नाही, मी असू देत। हे बघ, अधिपतींची आठवण काढल्याशिवाय तुला राहवत नाही, हे चांगलं माहितीये मला। हे बघ, तू अधिपतींची आठवण काढलीस त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही। माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तू जेवढं त्यांच्यावर प्रेम करतेस ना, तेवढं त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का हे बघ। अक्षरा, आम्हाला काय वाटतंय की फक्त तुझंच त्यांच्यावर प्रेम आहे का? म्हणजे असंच दिसतंय सगळं हे। असं नाही आई, मग दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। अगं असं तू म्हणतेस, त्यांच्याकडून तसं काही दिसतंय का? होतंय का तसं काही? अगं एवढा होळीचा सण होता, निदान शुभेच्छा द्यायच्या म्हणून तरी एखादा फोन करायचा ना त्यांनी तुला। केला का? नाही ना। अक्षू, मी तुला अनेक वेळा समजावून सांगितलंय की हे भांडण मिटवण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रयत्न होत नाहीयेत, हे लक्षात घे तू। बाबा, प्रयत्न अधिपती करत असणार आहेत, मी सांगते ना तुम्हाला। पण त्या प्रयत्नांच्या आड भुवनेश्वरी मॅडम येत असणार। तुम्ही दोघं नका काळजी करू, मला माहिती ही परिस्थिती फार काळ टिकणार नाहीये। ही परिस्थिती बदलेल, मी बदलेन। काय झालं ग मोठ्या मालकांना असं तडकाफडकी निघून जायला पूजेतून? चिडली होती ते नेहमीच आहे, पण झालं काय होतं? राग आला होता तुझा। ते पण नेहमीच आहे, पण आज कारण काय होतं? तू खोटं बोललीस ना व? हा, आम्ही काय खोटं बोललो? ते सुनबाई बद्दल त्यांचं काय? तू सांगितलंस ना व की सुनबाई कामात बिझी आहे। मग काय सांगायला पाहिजे होतं? सुनबाईना आमचा प्रॉब्लेम आहे, ते आमच्या बरोबर या घरात राहायला तयार नाहीत म्हणून घर सोडून गेले, असं सांगायला पाहिजे होतं काय? तसं नाही, पण पण काय? हा, सांग की, आम्ही काय सांगायला पाहिजे होतं? आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं। घरातल्या गोष्टी चार चौघात जाऊ नये, लोकांना चर्चेला विषय मिळू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतोय। पण हे केव्हा त्यांना दिसतच नाही, सारखी आपली चिडचिड चिडचिड। मोठ्या मालकांचा ह्योच प्रॉब्लेम आहे, त्यांना आमच्यातलं काही चांगलं दिसतच नाही, एक म्हणजे एकच धरून बसत्यात। जाऊ दे, तू न घाता चिडूस। चिडू नका तर काय करू? हा, सांग ना काय करू? कंटाळा आलाय मला त्यांच्या वागण्याचा, चिडचिड करण्याचा। रोज उठून आम्ही ठरवतो आपण शांत राहायचं, घरातलं वातावरण एकदम शांत प्रसन्न ठेवायचं। आम्ही ठरवतो ते काहीतरी भांडण उकरून काढतात आणि भांडतात आमच्याशी। आम्हाला तर वाटतं आमच्याशी भांडल्या बिगर यांना काय अन्न गोड लागत नाही। तसं नाही ग भोवे, पण उगा त्यांची बाजू घेऊ नको जाई। बाजू नाही ग, सुनबाई घरात नाही ना व, म्हणताना चिडचिड होते बघ त्यांची। मग आम्ही काय करायचं? हा, आम्ही काय करायचं? त्यांची लाडकी सून या घरात राहायला तयार नाही, तो काय आमचा दोष आहे काय? आणि आम्ही किती वेळा सांगितलं अधिपतींना, सांगितलं का नाही? जावा आपल्या बायकोला परत घेऊन या, त्या परत यायला तयार नाहीत। आम्ही त्यांना म्हणलं आम्ही घर सोडून जातो, पण ते आम्हाला घराबाहेर जाऊ देत नाहीत। आम्ही काय करायचं? आमचा दोष आहे काय? तो तरी समोरचा माणूस बी चुकतोय हे त्यांना काही कळत नाही। आणि कुठवर यांची चिडचिड ऐकून घ्यायची ग आम्ही आई? हा, कुठवर ऐकून घ्यायची? तर आमचं पण वय झालं, आम्ही पण थकतोय, नाही सहन होत। शांत हो की भुवे, अगं सण आहे आज। सण आहे म्हणून तर गप होतो की आम्ही, तोंडाला कुलूप लावलं होतं आम्ही, नाही म्हणलं शांत राहावं, पण बघितलंस ना शेवटी काय झालं ते? झालीच आमची चिडचिड। हे बघ, तू तरी समजून घे की
ते चिडले तर तू शांत राहा. आता सध्या की नाही घरातलं वातावरण बरोबर नाहीये. समध्याची डोसकी फिरली आहेत बघ. आता तू तुझं डोसकं फिरवून घेऊ नकस. आता आज होळी झाली, धुळवड रंगपंचमी करू. पुढं होऊन तुला समज करावं लागल बघ. त्याशिवाय घराला शांतता लाभणार नाही. हा आज रंगपंचमी आहे. कुठलाही सण आला की अधिपतींना खूप आवडतो. प्रत्येक क्षण आनंदात सगळ्यांना एकत्र घेऊन साजरा करतात. मला खूप आवडते त्यांची गोष्ट. सगळ्यांना सामावून घेतात. एवढी मोठी फॅक्टरी आहे पण सगळ्या स्टाफला कुटुंबासारखं सांभाळतात ते. आज खूप आठवण येते देवा. आज मी त्यांच्याबरोबर असायला हवे होते. प्लीज देवा प्लीज आता तरी भेट घडवून आण आमची. खूप बोलायचं आहे. जा जग जिंकून या. ठीक आहे ना हो तुम्ही? होय होय. चेहरा कसा दिसतो? कसं काय नाही, ठीक आहे की. तब्येत बरी आहे ना व? होय होय, तब्येत बरीच आहे. मी चाललोच होतो फॅक्टरीत, पण नंतर विचार केला, म्हणला तर जाऊ दे, आज जात नाही, घरीच थांबतो. घरी थांबून काय करणार आहात? हा, आज सण आहे. जावा फॅक्टरीत जावा. हा आणि थांबा, थोडा रंग लावूया आपण. अहो नको आईसाहेब, रंग नको लावायला. का नको? का नको नको नको, कुठं रंग आता. मास्तरीनबाई गेल्यापासून आयुष्याचा रंग उडलाय सगळ्या. रंगाने कुठला लावता, राहू दे. काही रंगबिंग उडालेला नाही. आणि तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना व? स्वतःपेक्षा जास्त आहे. हा, आम्ही तुमच्या आयुष्यात रंग भरू. थांबा, शास्त्रापुरतं 2 बोटं लावूया. येतो मी. अक्षरा धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षरा. तुम्हाला पण. आणि अगं अगं, हे वाकू नको मला. आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. अक्षू, मी काल जे काही बोललो ना ते मनाला नको लावून घेऊस. अगं माझ्या मनात आलं ते सगळं बोललो मी. बाबा हो, ही काय सांगायची गोष्ट झाली का? मी कशाला मनाला लावून घेईन? मला माहिती आहे ना खरं काय ते. आणि काहीही झालं तरी माझं आणि अधिपतींचं नातं नाही बदलणार आहे बाबा. आणि ते बदलूही नाही अशी आमची इच्छा आहे. हो ना हो? बाबा हो. अक्षू झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.